तर आज होता बुधवार म्हणून जेवणामध्ये बनवलेली मच्छी. तवऱ्यानंच मम्मीने आवाज दिला, बोलता आपल्या घरामध्ये आले कबूतर. बघायला गेलं तर तो काही रिएक्टच नव्हता करत, हालतच नव्हता अजिबात. मम्मीने वाटाणा टाकलं, तांदूळ टाकलं तरी काहीच नव्हतं करत. मग तवऱ्यानंच दादा आला तर दादाला बोललो की त्याला पाणी दे. चिंटूला पण आवाज दिला कबूतर बघायला. त्याला आधी समजलंच नाही या काय नक्की. नंतर बघा कसला खुश झाला त्याला बघून. पाणी दिलताच त्याला ना, तेवढ्यानं तो असला बेकार उडला. त्याच्या मागे मी होतो, मला धक्का लागला ना, माझ्या हातांशी फोन परता परता वाचला, डायरेक्ट खालती गेले असता गॅलरीच्या बाहेर ना. दुष्काळ आणि 13वा महिना झाले असता ना. आम्हाला बघून कसला खुश झालता बघा. कबूतर झालता ठीक, पण 2-3 तासानंतर गेला तो वापस. संध्याकाळच्या टायमात निघलेलो पनवेलला जायला, तर चिंटू घालतीच होता. तो बोला मला पण यायचे. मी बोलो मी ना नेणार जातो. तोंड बघा कसं करत होता, इमोशनल अत्याचार करता नसतं. जा मग बरं टी शर्ट बदलून ये. मग काकून टी शर्ट चेंज केली त्याची ना, त्याला पण नेला. तर त्याला आधी वाटलं मी येत नाही, बाय बाय करते. तर नंतर गाडी बसलो बघा कसं खुश झाले. पनवेलच्या मार्केटला आय थिंक पहिल्यांदाच आणले असेल याला. पहिले ते एक शॉप मध्ये गेलो, तिथून मम्मीला काय घ्यायचं होतं ते घेतला ना. तिथे नेल्स होतं, तर बोलतो मला पण पाहिजे. आता याचं काय काम नेल्स सोबत, बघ बरं माझं. थोडीशी काही बाई शॉपिंग केली आणि हनुमान जयंती पण होती दुसऱ्या दिवशी, म्हणजे गुरुवारीच. तर इथं मंदिराची पण डेकोरेशन केली ती मस्तपैकी. नंतर निघलो कोलिन्स खायला जायला, कारण की तिथून थोडंसं प्रोडक्ट्स घ्यायचं होतं. शॉपिंग केली ना, घरी आला निघलो ना. घरी येता येता पार्सल पण घेतलं, तर खाऊन घेतला. तर असं आजचा मिनी ब्लॉग. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, त्यासोबतच युट्यूबवर सबस्क्राईब आणि इन्स्टा फॉलो करायला पण अजिबात विसरू नका हो. बाय बाय.